नमस्ते, मी दीपाली दीपश्रीराज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आज आपण रबडीसारखी मलाईदार साबुदाणा आणि मूगडाळीची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। खायला एकदम टेस्टी अशी आहे आणि बनवायला एकदम सोपी। तर ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। रेसिपी बनवायला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण इथे गुळ घालून मूग डाळ आणि साबुदाण्याची खीर बनवतोय। तर ही खीर चवीला खूपच टेस्टी असते, खूप छान लागते आणि बनवायला एकदम सोपी आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ते मी गुळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर ही जी मूग डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता, तो साबुदाणा घेतलेला आहे। त्यानंतर इथे 2 चमचे तूप, काजू आणि बदाम दोन्ही सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे। मी अशी पावडर काचेच्या भरणीत बनवून ठेवून देते। तर ही आपण वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही अजून ड्रायफ्रुट्स वाढवू शकता, म्हणजे मनुका वगैरे तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये। आता आपण पुढची कृती बघूया। तर आता इथे गॅसवरती मी दूध आणि पाणी दोन्ही सुद्धा समप्रमाणात घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवून दिलेलं आहे। तर आता हे गरम करायला दुसऱ्या गॅसवरती ठेवते मी आणि आपण इथे कढई ठेवूया आणि आपण याच्यामध्ये खीर बनवून घेऊया। म्हणजे खीर बनवता बनवता ती मूगडाळ भाजेपर्यंत आपलं जे दूध आहे आणि आपण जे पाणी घेतलेलं आहे जे समप्रमाणात आहे ते व्यवस्थित गरम होऊन जाईल। तर आता ही कढई आहे ती ते गरम झालेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ते तूप ऍड करूया। तर आता हे ते तूप तापलेलं आहे, तर ही मूगडाळ आहे ती आपण ह्याच्यावरती भाजून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा ही जी मूगडाळ आहे ना ती मध्यम आचेवरती तुपावर छान अशी भाजून घ्यायची। त्याचा ना असा कलर थोडाफार चेंज होईपर्यंत, असं त्याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत मूगडाळ ही तुपावर भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मूगडाळीचा कलर असा चेंज झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया, काजू आणि बदाम हे सुद्धा आपण भाजून घेऊया। आता आपल्याला याच्यामध्ये जे दूध आणि पाणी आपण दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला मूगडाळ शिजेपर्यंत छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। म्हणजे ही जी मूगडाळ आहे आपली ती शिजली गेली पाहिजे। तर आता आपण पहिल्यांदा इथे मूगडाळ शिजेपर्यंत ह्याला छान अशी मध्यम आचेवरती उकळी काढून घेऊया। तर आता ही जी खीर आहे ना ती मध्यम आचेवरती 15 मिनिटं मी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मूगडाळ अशी फुटलेली आहे, म्हणजे शिजलेली आहे, पूर्ण अशी शिजलेली नाहीये, पण इथे अर्ध कच्ची, म्हणजे तुम्ही ते पाहू शकता अशी डाळ अशी फुटली गेलेली आहे। अशा प्रकारे ही डाळ शिजली आहे। अशी डाळ शिजली की आता याच्यामध्ये आपण साबुदाणे घालूयात आणि गूळ आणि त्याचबरोबर थोडंसं दूध आणि पाणी जे मिक्स केलेलं होतं त्यातलं थोडंसं एवढंच राहिलं होतं, तर ते सुद्धा इथे मी ऍड करून घेते। तर आता ही जी खीर आहे तर हा जो साबुदाणा आहे हा ट्रान्सपरंट होईपर्यंत, म्हणजे लगेचच होतो, जास्त वेळ लागत नाही, तर हा साबुदाणा ट्रान्सपरंट झाला पाहिजे असं होईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचा आणि तोपर्यंत आपला गूळ सुद्धा विरघळला जातो। त्याच्यामध्ये तुम्ही मी जसं बोलले तसं मनुके सुद्धा ऍड करू शकता किंवा केशर सुद्धा घालू शकता तुम्ही याच्यामध्ये। आणि हे जरा साबुदाणे आहे ते जरा शिजले गेले की त्याच्यानंतर मग आपण सगळ्यात शेवटी वेलची जायफळ पावडर टाकूया। तर इथे ना 10 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता साबुदाणा सुद्धा छान शिजला गेला आहे आणि जी मूगडाळ शिजायची बाकी राहिली होती ती सुद्धा शिजली गेलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये वेलची जायफळ पावडर टाकूया आणि थोडंसं केशर अगोदर दुधात भिजवून घालून ठेवलं तरी सुद्धा चालेल। रबडी सारखी एकदम छान मलाईदार अशी ही खीर लागते, तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। आणि अशा प्रकारे आपली खीर तयार आहे। तरी आपण मस्तपैकी बाउलमध्ये काढून घेऊया आणि ही गरम गरम सुद्धा खायला खूप छान लागते। त्याचबरोबर तुम्ही फ्रीज मध्ये बनवून ठेवू शकता 1-2 तास आणि थंड झाली की सुद्धा खाऊ शकता।
खरंच याची टेस्ट आहे ना एकदम रबडी सारखी येते, खूप छान टेस्ट येते याची। आता हे आपण सर्व करून घेऊया। अशा नवनव्या रेसिपी सोबत आपण भेटत राहूयास। तोपर्यंत चविष्ट खा, हेल्दी राहा आणि आनंदी राहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल।